हाय नमस्कार मैत्रिणींनो, पैसा बोलतो हे खरं आहे ना. कुणी किती काही म्हटलं ना तरी जिकडे तिकडे सगळीकडे पैसाच बोलतो. पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही हे जरी खरं असलं तरी पैसा खूप काही आहे हे सुद्धा खरं आहे. आयुष्यामध्ये 3 गोष्टी जपायला पाहिजेत. पहिलं तर आरोग्य, दुसरं नाती आणि तिसरा पैसा. आणि पैसा काय बोलतो माहिती आहे का? आज तू मला वाचव, उद्या मी तुला वाचवेन. आणि चांगल्या लाईफस्टाईलसाठी आणि थोडंफार स्ट्रेस फ्री राहण्यासाठी पैसा खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि पैसे सेव्ह करणे म्हणजे बचत करणे म्हणजेच कमावण्यासारखंच आहे खरं तर. आणि पैशांची बचत करणं ही सगळ्यात चांगली सवय आहे. तर तुम्ही म्हणाल की आपण तर गृहिणी आहोत, आपण काय वेगळं करू शकतो? तर स्मार्ट गृहिणी म्हणजे काय, फक्त घर स्वच्छ सुंदर ठेवणं, ऑर्गनाइज ठेवणं एवढंच नाही, तर आपल्या घरासाठी आपल्याला मनी मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि मैत्रिणींनो, खरं तर आपण फार बुद्धिमान असतो, तर आपल्या बुद्धीचा उपयोग फक्त किचन स्वच्छ करणे, घरातली कामं करणे एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता आपल्या घराच्या आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा आपण भाग घेतला पाहिजे. आणि त्याच्यातलाच पहिला टप्पा आहे तो म्हणजे बचत करण्याचा. चला तर आता नेहमीची आपली कामं करता करता या विषयावरती आपण गप्पा मारूयात, कारण तुम्हाला सुद्धा असंच आवडतं की काम करता करता गप्पा मारलेलं. खरं तर प्रत्येकाला असं वाटतं की गृहिणी फार निवांत असतात, त्यांना काही स्ट्रेस नसतो, त्या फारसा काही विचार कुठल्या गोष्टीचा डीपली करत नाहीत. पण असं नसतं मैत्रिणींनो, खरं आहे ना. खरं तर सतत आपल्या डोक्यामध्ये काही विचार चालू असतात. त्यातलाच कॉमन प्रश्न म्हणजे रोज भाजीला काय करायचं, आणि दुसरे म्हणजे प्रत्येक महिन्यात आपल्याला पैसे कसे सेव्ह करता येतील. तर पैसे सेव्ह करणे म्हणजे कंजूसपणा करणं नाही बरं का. तर जिथं एक्स्ट्राचे पैसे काही कारण नसताना खर्च होत असतात तेवढेच आपण वाचवायचे. तर आता सुरुवात कुठनं करायची? तर तुम्ही खूप वेळा बघितलंय की मी डायरीमध्ये नेहमी काहीतरी लिहित असते आणि मला लिहून ठेवायला फार आवडतं. म्हणजे कितीही टेक्नॉलॉजी प्रगत झालेली असली ना तरी सुद्धा, म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा आपण नोट्स लिहू शकतो, पण मला असं व्यवस्थित कागद पेन घेऊन असं लिहिलेलंच आवडतं. आणि सांगू का, लिहिलेलं आपल्याला पक्क लक्षात राहतं, कधीही विसरलं जात नाही. तर रोजच्या रोज जर आपण कुठे खर्च करतोय हे लिहून ठेवलं ना तर आपल्या लक्षात येतं महिन्याभरानंतर की कुठं आपले एक्स्ट्राचे पैसे खर्च झालेत. आणि मग आपोआपच या खर्चावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महिन्याला किती पैसे लागतात साधारण हे सुद्धा लक्षात येतं. आणि दुसरा पॉईंट म्हणजे प्रत्येक गोष्टीची लिस्ट काढायची. आपल्याला महिन्याला किती काय काय सामान लागतं ना, तर त्याची एक लिस्टच काढायची. मग किती का सामान लागेना त्याची एक लिस्ट काढायची व्यवस्थित, ती घेऊन जायचं. म्हणजे मग तेवढंच सामान घरी येतं, उगाच एक्स्ट्राचं काही घरी येत नाही. म्हणजे कधी कधी आपण लागेल कधीतरी म्हणून काही गोष्टी घरी घेऊन येतो आणि ते तशाच पडून राहतात आणि खराब होऊन जातात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये, आपण काय करतो की विकेंडला बाहेर जाणं हे असतंच. म्हणजे काहीच आणायचं नसतं, उगाच आपलं फेरफटका मारायचा म्हणून आपण बाजारामध्ये गेलो तर काही ना काहीतरी उगीच अनवॉन्टेड गोष्ट असते ती घरी घेऊन येतो आणि मग त्यामध्ये आपले कधी 1000 रुपये जातात ते आपल्याला समजत पण नाही. याचा अर्थ बाहेर अजिबात जायचंच नाही असं नाही, जायचं निसर्गात जायचं, जिथं पैसे जास्त खर्च न करता फिरता येईल ना. असं जवळपास कुठेतरी चालत चालत का होईना आपण फिरून येऊ शकतो, तेवढाच व्यायाम सुद्धा होईल, निसर्गामध्ये जाऊन फ्रेश सुद्धा वाटेल. आणि सगळ्यात जास्त पैसे खर्च करणारी सवय म्हणजे बाहेरचं खाणं. म्हणजे कधीतरी ठीक आहे, पण प्रत्येक विकेंडला कंटाळा येतो म्हणून किंवा वेगळं काहीतरी खावंसं वाटतंय म्हणून बाहेर जाणं टाळायचं. सतत काहीतरी ऑर्डर करण्यामुळे सुद्धा आपण खरं तर ऑनलाईन पे करत असतो, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की किती पैसे यावरती खर्च होतात. ते एक गोष्ट करायची थांबवली ना तरी खूप सारे पैसे आहेत ते सेव्ह होऊ शकतात. किंवा बाहेरचं काहीतरी सुका खाऊ म्हणजे स्नॅक्ससाठी म्हणून आपण जे बाहेरचं आणतो ना, तर त्याच्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा आपण स्वतःच घरी काहीतरी बनवलं ना तर ते पौष्टिकसुद्धा, हायजेनिकसुद्धा आणि शिवाय आपले भरपूर पैसेसुद्धा वाचतात. आणि आजकाल अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत की जिथून तुम्ही पटकन ऑर्डर करू शकता आणि लगेच एक 5 ते 10 मिनिटामध्ये वस्तू घरी येते. खरं तर ती आपल्यासाठी युजफुल सुद्धा आहे, पण सतत तिचा वापर करणं हे चुकीचं आहे. म्हणजे सतत काहीतरी गोष्ट घरातली संपत असली आणि आपण ती मागवणार हे बरोबर नाही. घरामध्ये काय वस्तू आहेत किंवा काय संपलेलं आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिस्ट करून ठेवली आणि महिन्याचा किराणा आपण एकदम आणला तर खूप फरक पडतो. शिवाय ही ना एक शिस्त पण आहे बघा. घरामध्ये जर व्यवस्थित किराणा माल भरलेला असला ना की आपलं रोजचं काम आहे ना ते खूप सोपं होऊन जातं. रोजचा स्वयंपाक नाश्ता हे ठरवणं सुद्धा सोपं होऊन जातं. आणि शिवाय बल्कमध्ये जेव्हा आपण सामान घेतो ना तेव्हा आपली पैशाची खरी बचत होते. आता कोणाला वाटेल काय या छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडणार आहे, पण होय, ह्याच छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे कारण नसताना लाईट आणि पंखे चालू करून ठेवायचे. म्हणजे जिथं आपण बसलेलो पण नाही, म्हणजे आपण हॉलमध्ये बसलोय तर बेडरूममधले पंखे लाईट चालू ठेवायच्या. आता हे जे लाईट बिलचे पैसे आहेत, आता तर लाईट बिल किती येतं तुम्हाला तर माहितीच आहे. मग हे लाईट बिलचे पैसे ते उगाच आपण सरकारला का द्यायचे? आधीच आपण वेगवेगळे टॅक्स भरत असतो, त्यात ही आणि भर कशाला घालायची? दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपण दुसऱ्यांच्या आयुष्याकडे बघून आपलं सुख ठरवत असतो. म्हणजे इतरांसारखं लाईफ आपल्याला हवं असतं. पण खरं सांगू का, सोशल मीडियावरती काही व्हिडिओज बघून अजिबात आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करू नका, कारण दिसतं तसं नसतं.
म्हणजे श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे खूप वेळानं आपण गरज नसलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा ब्रँडेड वस्तू घेण्याचा हट्ट करतो. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल, त्यामध्ये जास्ती पैसे घालवण्याची खरंच काही गरज नसते. पण कुठेतरी वाटतं की नाही, म्हणजे इतरांकडे बघून आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा ही गोष्ट असायला पाहिजे. पण तसं न करता खरंच आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे का हे बघूनच गोष्टी घ्याव्यात. म्हणजे आपल्याकडे अशी म्हण आहे बघा, अंथरूण पाहून पाय पसरावे. आत्ताच्या जगामध्ये ती सूट होत नाही. खरं तर ही म्हण बदलून अंथरूणच मोठा करता येईल का हे बघायला पाहिजे. म्हणजे फक्त एकाच घरातल्या व्यक्तीवरती अवलंबून न राहता प्रत्येकानं काही ना काहीतरी पैसे कमवण्याचा मार्ग शोधला पाहिजे. म्हणजे पूर्वी असं नसायचं, पण आता ना खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे घरी बसून सुद्धा आपण कितीतरी कामं करू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला थोडासा यूट्यूबवरती सर्च करावं लागेल. आणि एक सांगू का मैत्रिणींनो, यूट्यूबवरती फक्त टाइमपास म्हणून व्हिडिओज न बघता ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येईल, मोटिवेशन मिळेल, खूप ज्ञान मिळेल असे सुद्धा व्हिडिओ बघायला पाहिजेत. तर मी त्यासाठी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रत्येक स्त्रीने, रचना रानडे आहेत ना, तर त्यांचे व्हिडिओ बघायला पाहिजेत. हे काही जणींना असं वाटेल की काय गरज आहे, कशाला आता त्या फंदात पडायचं, किंवा या गोष्टी बोरिंग सुद्धा वाटू शकतात. पण तसं नाही आहे. गोष्टी सतत अशा कानावर पडत राहिल्या ना की मग त्या इंटरेस्टेड वाटू लागतात. इन्व्हेस्टमेंट विषयी खूप चांगलं सांगतात त्या. आणि जरी तुम्हाला काही करायचं नसेल तरी सुद्धा घेतलेलं ज्ञान आहे ना, ते कधी वाया जात नाही. ते त्यांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर ज्ञानात गुंतवणूक करायला पाहिजे. हे बघा मैत्रिणींनो, आपण सुद्धा श्रीमंत होणं, एक चांगली लाईफस्टाईल जगणं डिझर्व करतो. पण त्यासाठी थोडेफार प्रयत्न आपल्याला सुद्धा करायला पाहिजेत. आता कोणाला थोडंसं विसंगत वाटेल की मी स्वतः घरातली कामं करता करता श्रीमंत होण्याविषयी तुम्हाला सांगतेय. पण श्रीमंत होणे म्हणजे घरातील सगळ्या कामांना नोकर ठेवणे असं नाही होत. तर तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. आपण जे दररोज व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरतो ना, तर त्याचे जे ओनर आहेत मार्क झुकेरबर्ग, त्यांचा कधी तुम्ही फोटो बघितलाय का? तर ते एकाच टी शर्टमध्ये सगळीकडे दिसत असतात. एवढा श्रीमंत माणूस एकच टी शर्ट घालून का बरं येत असेल? सगळ्यांना प्रश्न पडला. कोणीतरी त्यांना तो विचारला सुद्धा. त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का? माझ्याकडे खूप सारे शर्ट्स आहेत, पण रोज वेगवेगळ्या डिझाईनचे शर्ट शोधण्यामध्ये कशाला वेळ वाया घालवायचा, आणि म्हणूनच मी एकाच टाईपचे ग्रे कलरचे भरपूर सारे टी शर्ट आहेत माझ्याकडे आणि मी तोच घालतो आणि बाहेर निघतो. म्हणजे ही लोक वेळेला किती महत्त्व देतात बघा. तर एवढ्या लेवलला वागणं काही आपल्याला शक्य नाही. पण जसं मगाशी मी म्हटलं की श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी बचतीच्या सांगितल्या, तर ते पैसे वाचवून करायचंय काय? तुम्ही ते सेव्ह करू शकता, किंवा तुम्हाला तशी गरज वाटत नसेल तर तुम्ही स्वतःसाठी खर्च करू शकता. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिन्याचं बजेट ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो, जो आपल्याला सेव्हिंग करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. तो 50, 30 आणि 20 असा त्याचा रेशो आहे. म्हणजे जेवढं तुमचं महिन्याचं अर्निंग आहे त्यापैकी 50% रक्कम आहे तर ती अत्यावश्यक गोष्टींसाठी, नेहमीच्या गरजेच्या वस्तूंसाठी वापरायची. जे न टाळता येणारे खर्च असतात तर त्यासाठी, म्हणजे किराणा, फीज वगैरे. आणि 30% जी रक्कम असते तर ती आपल्याला काही शॉपिंग वगैरे करायचं असेल, तुम्हाला काही खरेदी करायचं असेल, तुमची काही इच्छाकांक्षा असेल तर त्यासाठी 30% रक्कम आहे एवढी बाजूला ठेवायची. आणि 20% रक्कम आहे ती मात्र सेव्हिंग करायची. तर आपण जनरली काय करतो की जेवढा आपला इन्कम असेल तर त्यातून आपला खर्च आहे तो आधी करतो आणि नंतर उरलेले पैसे आहेत तर ते सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतो. पण असं न करता आधी जेवढी आपली कमाई असेल त्याच्यातून थोडेफार पैसे, म्हणजे 20% तरी सेव्ह करायला पाहिजेत, आणि मग उरलेले जे पैसे आहेत ते तुम्ही खर्च करू शकता. म्हणजे असं केलं तरच आपले पैसे आहेत ते सेव्ह होऊ शकतात. 50, 30, 20 हा रेशो कसा ठरवायचा? जर समजा एखाद्याला 50,000 पगार आहे तर त्यापैकी 25,000 हे 50% होतात, तर ती रक्कम आहे ती गरजा पूर्ण करण्यासाठी वापरायची. त्यानंतर 30% रक्कम म्हणजे होते 15,000, तर ते तुम्हाला काही खर्च करायचा असेल शॉपिंग वगैरे तर तिकडे वापरायची. आणि राहिली 20% म्हणजे 10,000, तर एवढे तरी सेव्ह करायला पाहिजे. तर मागे पण मी एकदा एक व्हिडिओ केलेला, तर तेव्हा एक कमेंट होती, आहे तो इन्कम सगळाच खर्च होतो तर कसं सेव्ह करायचं? तर आता ते आपलं आपणच ठरवायला पाहिजे. त्याविषयी काय करता येईल हे स्वतःच विचार करायला पाहिजे. तर चला मैत्रिणींनो, मला जेवढ्या गोष्टींची माहिती होती किंवा माझ्या अनुभवातून मी ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी या सगळ्या शेअर केलेल्या आहेत. मला तर आता व्हिडिओ बराच मोठा झालाय तर इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा सेव्हिंगसाठीचा कुठला फॉर्म्युला आहे किंवा तुम्ही काय करता हे सुद्धा मला नक्की ऐकायला आवडेल, तर ते सुद्धा शेअर करा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.